पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामधला जागा वाटपाचा तिढा कायम आहे। भाजपने दिलेल्या जागा या शिवसेनेला अमान्य आहेत आणि त्यामुळे आता या संदर्भात कशा पद्धतीने तोडगा काढला जातोय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर पुण्याची महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। भाजपने दिलेल्या जागा या शिवसेनेला अमान्य आहेत आणि त्यामुळे पुण्यामध्ये अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। शिवसेना आज या संदर्भातली भूमिका स्पष्ट करणार आहे। त्यामुळे अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, जागा वाटपाचा तिढा कायम आहे, मात्र शिवसेना आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे असं कळतंय। काय होऊ शकतं? खरं तर उमेदवारी अर्ज भरायला 8 तास राहिलेला आहेत आणि अजूनही पुण्यातील भाजप आणि शिंदे शिवसेनेतला जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही। जागा वाटपाबद्दल अजूनही शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळतात। भाजपने फक्त 40 ते 45 जागा ज्या आहेत ते शिंदे शिवसेना गटाला दिले होते, मात्र यामध्ये नाराज जो ग्रुप आहे त्यांनी आता युती नको अशी भूमिका घेतलेली आहे। काल रात्रीपर्यंत हा गोंधळ सगळा सुरू होता। एवढंच नव्हे तर शिवसेनेचे काही नेते जे आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा काल भेटले। एक वेगळं समीकरण पुण्यामध्ये होतंय का त्याची चाचपणी या ठिकाणी सुरू आहे। राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी पण काही ग्रुप जो आहे शिवसेनेचा तो या ठिकाणी अग्रेसिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आज थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आल्यानंतर आज शिवसेनाची नेमकी भूमिका काय आहे ती पुण्यामध्ये ती जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटातला जो जागा वाटपाचा तिढा आहे तो अजूनही या ठिकाणी कायम आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपने ज्या जागा दिलेल्या आहेत ते अमान्य असल्यामुळे आता पुण्यातील शिवसैनिक जे आहेत ती वेगळी भूमिका घेण्याची भूमिकेच्या तयारीत आहे। मात्र पक्षश्रेष्ठींकडून निरोप आल्यामुळे ते थांबलेले आहेत। दुपारपर्यंत हे चित्र क्लिअर होईल। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र आलेले आहेत। मात्र 40 जागांवर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती जी आहे ते आता आपल्यापर्यंत मिळालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी जवळपास अजित पवार गट आहे तो 125 जागेवर आपला उमेदवार देणार आहे। त्यापैकी म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये 3 उमेदवारांमध्ये एक तुतारीचा उमेदवार देणार असल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। जवळपास 40 प्रभागामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा उमेदवारी देणार आहेत। दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही रणनीती जी आहे ती वापरण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मोठा भाऊ म्हणून आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या 40 प्रभागामध्ये एक उमेदवार देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र पुण्यातील जो भाजप आणि शिवसेनेचा जो तिढा आहे तो अजूनही कायम आहे। एकीकडे युतीमधला शिवसेना भाजपचा तिढा हा कायम आहे, त्यामुळे आज काय नेमका या संदर्भातला तिढा त्यावर तोडगा निघतो का, काय वेगळी काही त्यांची भूमिका असते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।